कल्पना करा, जर उद्या सरकारने तुमच्या कृषी पंपाचे हजारो किंवा लाखो रुपयाचे थकीत वीज बिल माफ केले तर तुम्हाला किती मोठा दिलासा मिळेल। आता हीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, कारण राज्य सरकारने तब्बल 48,000 कोटीची शेतकरी वीज बिल माफीची मोठी घोषणा केली आहे। पण ही माफी नेमकी कोणाला मिळणार? सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार का? 7.5 HP की 7 HP पर्यंतच्या पंपांना लाभ मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निर्णयाचा अधिकृत GR आला आहे का? मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अधिकृतपणे जाहीर झालेली माहितीच पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्य सरकारने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी पंपाचे थकीत वीज बिलापैकी सुमारे 48,000 कोटीची थकबाकी माफ करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयाचा उद्देश शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी करणे आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले वीज बिलाची समस्या सोडवणे हा आहे। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही माफी कोणाला मिळणार? सध्या उपलब्ध माहितीनुसार 7 HP पर्यंत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना हा निर्णयाचा लाभ मिळू शकतो। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आणि सविस्तर पात्रता अधिकृत शासन निर्णय GR आल्यानंतर स्पष्ट होईल। याशिवाय अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलामुळे नवीन कृषी वीज जोडणे मिळत नव्हती। सरकारच्या या निर्णयामुळे अशा शेतकऱ्यांनाही भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत सरकारने या वीज बिल माफीची घोषणा केली आहे, मात्र या निर्णयाचा अधिकृत GR अद्याप जारी झाला नाही आहे। त्यामुळे अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळणार हे GR प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित होईल। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका। अधिकृत GR आल्यानंतर मी त्याची संपूर्ण माहिती, प्रत्येक अट आणि अर्ज प्रक्रिया सर्वात आधी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि AB भांडेकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।